नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्यभट्ट मॅथ इन्स्टिट्यूट मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वीतील प्रकरण व्यस्त समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. त्याच्यामधील व्यस्त प्रमाण हा भाग आपण पाहूया. त्यालाच इनव्हर्स प्रपोर्शन असे म्हणतात. आता आपण पाहूया इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय. त्याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. जर समजा आपला वृक्षारोपण करण्यासाठी नव्वद खड्डे खोदायचे आहेत, तर 15 मजुरांना 9 दिवस लागतील. तेच 90 खड्डे तर 10 मजुरांनी खोदले, 6 दिवस लागतील. तेच 90 खड्डे जर 10 मजुरांनी खोदले तर 9 दिवस लागतील. म्हणजे मजुरांची संख्या वाढली तर दिवस कमी होतात आणि मजुरांची संख्या कमी झाली की दिवस वाढतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मजुरांची संख्या आणि दिवस यांचा जो गुणाकार आहे तो प्रत्येक वेळेस सारखा आहे. म्हणजे 15 गुणिले 6 बरोबर 90 आणि 10 गुणिले 9 बरोबर 90. यालाच काय म्हणतात, व्यस्त प्रमाण. तर यासाठी आपण सराव संच 38 मधील काय उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण आहे, एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तर 6 मजुरांना किती दिवस लागतील आणि 15 मजुरांना किती दिवस लागतील. सुरुवातीला आपण 6 मजुरांचं काढूया, नंतर 15 मजुरांचं. खुरपणीसाठी
5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 6 मजुरांना 1 दिवस लागतील असे मानू. म्हणजे या ठिकाणी बघा, 5 मजुरांना 12 दिवस लागतात, म्हणजे मजुरांची संख्या वाढली म्हणजे दिवस कमी होतील, म्हणजे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे. 5 मजुरांना 12 दिवस, तर 6 मजुरांना एक्स मानू. असं करायचंय, 5 आणि 12चा गुणाकार करायचा आहे, बरोबर 6 गुणिले एक्स. 5 गुणिले 12 बरोबर 6 गुणिले एक्स, म्हणून एक्स बरोबर 5 गुणिले 12/6. हे 6 इकडं इथं गुणिले आहेत, मग इकडे आल्यानंतर बाकीले झाले. 6 दुने 12, 5 दुने 10. म्हणून 6 मजुरांना 10 दिवस लागतील. त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न आहे, उपगट. 15 मजुरांना किती दिवस लागतील? 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 15 मजुरांना 1 दिवस असे मानू. म्हणून 15 ला 12, 5 ला 12, तर 15 ला एक्स मानू. या ठिकाणी ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे, बरोबर ह्या दोन्हीचा गुणाकार द्यायचा आहे. 5 गुणिले 12 बरोबर 15 गुणिले एक्स, म्हणजे एक्स बरोबर 5 गुणिले 12/15. 5 1 5, 5 3 15, 3 1 3, 3 4 12, आणि एक्स बरोबर 4. म्हणजे उत्तर आलं 15 मजुरांना 4 दिवस लागतील. हे तुम्ही खाल्लेच आहे. आता या ठिकाणी दुसरं उदाहरण पाहूया आपण. मोहनरावांनी रोज 40 पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले तर ते पुस्तक
10 दिवसात वाचून पूर्ण होते. तेच पुस्तक 8 दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावे? म्हणजे या ठिकाणी बघा, पुस्तकाची पाने हे सारखीच राहणार आहेत प्रत्येक वेळेस. म्हणजे जर 40 पाने वाचली तर 10 दिवस लागतात, आणि या ठिकाणी दिवस कमी केलेले आहेत, म्हणजे 8 दिवस केलेले आहेत. मग आपल्याला काय करायला लागणार? पानांची संख्या या ठिकाणी वाढणार आहे, म्हणजे व्यस्त प्रमाणात उदाहरण आहे. जर जास्त पाने वाचली तर दिवस कमी लागतील, कमी पाने वाचली तर दिवस जास्त लागतील. म्हणून 40 पाने वाचल्यास 10 दिवस लागतात. तर X पाने वाचल्यास 8 दिवस लागतील. असे मानू. 40 पानाला 10 दिवस, तर X पानाला 8 दिवस. म्हणून 40 10, तर X पानास 8 दिवस. म्हणजे आता या ठिकाणी या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे, त्याच्याबरोबर ह्या दोन्हीचा गुणाकार द्यायचा आहे. 40 गुणिले 10 बरोबर X गुणिले 8. मग हा 8 इकडे गुणिले तिकडे भागिले करायचं आहे. X बरोबर 40 गुणिले 10 भागिले 8. 8 1 8, 8 5 40, 10 गुणिले 5 50. म्हणजे ते पुस्तक 8 दिवसात वाचून पूर्ण करण्यास रोज 50 पाने वाचावी लागतील. थँक्यू.